जर A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 ची जो मॅट्रिक्स आलेला आहे तो मॅट्रिक्स 155830 आहे आणि त्याच्या अगोदर A प्लस बी ट्रान्सपोजचा LHS ची व्हॅल्यू जी आहे ती 155830 आणि तीच इथंही RHS ची व्हॅल्यू 155830 आहे. म्हणजे दोन्हीही व्हॅल्यू इथं आपल्याला सेम आलेल्या आहेत. याचाच अर्थ आपण दोन्हीचे राईट हँड साइड सेम आहेत म्हणून आपण म्हणणार फ्रॉम equation 1 and 2, equation 1 and 2, we get A plus B, left side A plus B transpose equal to A transpose plus B transpose, A transpose plus B transpose हे आपलं व्हेरीफाय झालं. सर्वांनी लिहून घेतलं? हो सर. समजलं सर्वांना हे? हो सर. अजून एक एक्झाम्पल बघूया. इफ A equal to matrix 1 2 दवाखान्यात नेऊन आणली. होईल असं आहे तर A equal to 1 to minus 1 A 0 2 4 5 0 आहे B max सर आवाज ब्रेक होत. 0 लिहून घ्या फक्त 1 0 0 2 1 0 आणि 0 1 3. Then verify. AB dash equal to B dash into A dash. हा येतोय का आवाज आता बघा? हो सर. ओके ठीक आहे. If A equal to matrix B equal to matrix, then verify that AB transpose equal to B transpose into A transpose. हे आपल्याला बघायचं आहे.
ठीक आहे, एक एक स्टेप आपण घेऊया आता. या सुरुवातीला गिवन A इक्वल टू मॅट्रिक्स त्याची व्हॅल्यू, B इक्वल टू मॅट्रिक्स त्याची व्हॅल्यू आणि त्याचे ट्रान्सपोज ते सर्व लिहून घेऊया. 1 1 2 -1 3 0 2 4 5 0 B मॅट्रिक्स 1 0 0 2 1 0 आणि 0 1 3. तसंच या मॅट्रिक्स वरून आपल्याला जसं पाठीमागे फाइंड आउट केलं त्याच पद्धतीने त्याचा ट्रान्सपोज सुद्धा लिहिता येईल. जे रो आहेत ते कॉलम मध्ये लिहायचे. सर्वांकडे तिथे मॅट्रिक्स आहेत, सर्वांनी ते मॅट्रिक्स कॉलमच्या फॉर्मॅट मध्ये लिहा. ए मॅट्रिक्स लिहा, बी मॅट्रिक्स लिहा, ए ट्रान्सपोज मॅट्रिक्स लिहा, बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स लिहा. या पद्धतीने चारही मॅट्रिक्स झाल्यानंतर आपण ए बी फाइंड आउट करायचा आणि त्याचा ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा. हे चारही मॅट्रिक्स लिहून झाले. हो सर. नाही लिहून घ्या पुढे दुसरे. झालं. ठीक आहे, ए बी फाइंड आउट करा. ए इंटू बी इक्वल टू मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स 1 2 -1. सर ट्रान्सपोज केलं नाही का? अहो ए इंटू बी आपल्याला घ्यायचंय सुरुवातीला. 1 2 -1 3 0 2 आणि 4 5 0. 4 5 ए 0 मॅट्रिक्स सुरुवातीला लिहिला, त्याचा ट्रान्सफॉर्मेशन मल्टिप्लिकेशन मला सांगा काय येतं ते. रोन पहिल्या मॅट्रिक्सच्या रोन तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचं. तसंच दुसऱ्या रोन तिन्ही कॉलमला पुढच्या मॅट्रिक्सच्या मल्टिप्लाय करायचं. तसंच तिसऱ्या रोन तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचं. हे आपलं मल्टिप्लिकेशन. मग 1 इंटू 1 हे तुम्ही सर्वांनी कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीने आता करून घ्या. बरीच एक्झाम्पल आपले यामध्ये झालेले आहेत. सिक्स.
सर्वांचे ऍडिशन करून लिहा. मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. मल्टिप्लिकेशनचा रूल सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. फक्त यामध्ये रीच एक्झाम्पल आपले झालेले आहेत मल्टिप्लिकेशनच्या रूल मध्ये. ए बी इक्वल टू आपल्याला मॅट्रिक्स मिळेल 5 1 -3. त्यानंतर 3 2 6 आणि 14 5 0. हा एबी मॅट्रिक्स मिळेल आणि या एबी मॅट्रिक्स वरून आपल्याला एबी डॅश काढायचा आहे. एबी डॅश म्हणजे रोचे एक कॉलम करून घ्यायचे. म्हणजे पहिला रो 5 1 -3 तो कॉलम केला. दुसरा रो तो सुद्धा 3 2 -6 याचा कॉलम केला. आणि तिसरा रो 14 5 0 त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. एबी फाइंड आउट केलं. एबी प्रॉडक्ट त्याचं आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा होता. डॅश मीन्स ट्रान्सपोज घेतला आणि याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता हीच व्हॅल्यू आपल्याला बी डॅश इंटू ए डॅश केल्यानंतर सुद्धा तीच व्हॅल्यू मिळाली पाहिजे. तरच आपण ते दोन्हीही मॅट्रिक्सचे प्रॉपर्टी आहे की मॅट्रिक्सची प्रॉपर्टी आपली इक्वल असणार आहे. अन्यथा ते इक्वल नसणार आहे. ए बी डॅश नॉट इक्वल टू बी डॅश ए डॅश म्हणणार. त्यासाठी इक्वल टू हे येणं गरजेचं आहे. ते सिम्प्लिफाय करूया. बी डॅश इन ए बी डॅश ची व्हॅल्यू आपण ट्रान्सपोज मध्ये घेतली दिसत नाही का? सर आवाज येत नाही. येतो का आवाज? हो सर येतोय. ठीक आहे. बघा चेक करा परत एकदा ते नेटवर्क वगैरे चेक करा. बी डॅश इंटू ए डॅश. बी डॅश ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. ती लिहूया 1 2 0 0 1 1 0 0 3. हा बी डॅश आहे. ए डॅश सुद्धा आपण काढलेला होता 1 3 4 2 0 5 आणि -1 2 0. ह्या व्हॅल्यू आपण ए डॅश आणि बी डॅशच्या व्हॅल्यू आपण त्या फॉर्मॅट नुसार लिहिल्या. आता सिम्प्लिफाय करूया. मल्टिप्लिकेशनचा रूल नुसार 1 + 4 + 0 त्यानंतर 3 + 0 + 0 4 + 10 + 0 त्यानंतर सेकंड रो या तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करायचं.
म्हणजे 0 प्लस 2 प्लस -1, 0 प्लस 0 प्लस 2 आणि 0 प्लस 5 प्लस 0. आता थर्ड रो ने या तिन्ही कॉलमला मल्टिप्लिकेशन 0 प्लस 0 प्लस 6 परत -3 आणि 0 प्लस 0 प्लस 6 0 प्लस 0 प्लस 0. या पद्धतीने आपण त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केलं तर या फर्स्ट रो न पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं ही व्हॅल्यू मिळाली. फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय सेकंड कॉलम दिस व्हॅल्यू. फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय 0 plus 0 sir. value, then second row multiplied by first, second and third column, and third row is multiplied by first, second and third column, and write in this equation form. Then b dash into a dash is b dash matrix into a dash matrix. Means 1 plus 4 value is 5, 3 plus 0 plus 0, 3, 4 plus 10 plus 0, 14, 0 plus 2 plus -1, 1, 1, 0 plus 0 plus 2, 2, 0 plus 5 plus 0, 5, 5, 0 plus 0 plus -3, -3. -3, 0 plus 0 plus 6, 6 6, आणि 0 plus 0 plus 0. 0. ओके, म्हणजे आपल्याला b डॅश इंटू a डॅश हा मॅट्रिक्स मिळाला 5, 14, 14, 1 to 5, 1 to 5, -3, 0. -3, 6, 0. मी याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. इक्वेशन 1 सुद्धा चेक करा बघू हीच व्हॅल्यू आली आहे का सांगा मला. हो सर, ही चालेल. हो सर. हो sir. AB डॅश जो फाइंड आउट केलेला आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये यामध्ये सुद्धा हीच व्हॅल्यू आलेली आहे. म्हणून आपण म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 AB डॅश इक्वल टू B डॅश इंटू A डॅश. AB dash equal to B dash into A dash. Dash means transpose. Means AB transpose equal to B transpose into A transpose. हे व्हेरीफाय झालं. या पद्धतीने आपण ट्रान्सपोजच्या प्रॉपर्टीज बघितल्या. ट्रान्सपोजच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी ज्या 3 प्रॉपर्टी होत्या त्यावरील एक्झाम्पल आपल्याला या पद्धतीने मिळाले. ट्रान्सपोज पॉइंट समजला सर्वांना. हो सर. ओके, आता नेक्स्ट पॉइंट घ्या ट्रान्सपोज याच्यावरचे एक्झाम्पल देता का ट्रान्सपोज वरचे? हो आज सेंड करतो. काल राहिले होते, आज सेंड करतो तुम्हाला एक्झाम्पल सर्व. ओके. सिंग्युलर मॅट्रिक्स नवीन कन्सेप्ट त्यामधलीच हा नवीन पॉइंट. सिंग्युलर मॅट्रिक्स SINGULAR सिंग्युलर मॅट्रिक्स. आता सिंग्युलर मध्ये काय असेल ते बघा. कंडिशन, डेफिनेशनच म्हणून घ्या वाटल्यास. ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. इफ डिटर्मिनंट of
matrix, if determinant of matrix is 0, then it is called as singular matrix. It is called as singular matrix. ज्यावेळी एखाद्या सर मॅट्रिक्स आवाज ब्रेक होतोय. येतोय का आवाज आता? हो येत हो सर. If determinant of the matrix means एखाद्या मॅट्रिक्सचा आपण जर डिटर्मिनंट काढला तो जर 0 आला तर आपण त्या मॅट्रिक्सला म्हणायचं आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. If the determinant of the matrix is 0, then it is called as singular matrix. ही आपली डेफिनेशन. किंवा त्यालाच आपण या पद्धतीनेही लिहू शकतो. If determinant of A equal to 0, मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये A ला 2 वर्टिकल लाईनच्या मध्ये टाकलंय, याचाच अर्थ ते डिटर्मिनंट मध्ये आहे, ते मॉड्युलस मध्ये आहे म्हणायचं नाही. तर या डिटर्मिनंट आणि मॅट्रायसिस टॉपिक मध्ये आपण त्या 2 वर्टिकल लाईनला आपण काय म्हणत असतोय तर डिटर्मिनंट म्हणत असतोय. मॉड्युलसचा अर्थ काय होतोय तर ते निगेटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह करून घेतोय, पण इथं निगेटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह आपल्याला करायचं नाही. ते मॉड्युलसची कन्सेप्टच नको, इथं त्याला म्हणणार आपण डिटर्मिनंट. आणि देन A is called as singular matrix. is called as singular matrix. म्हणजे त्या पद्धतीने डेफिनेशन लिहू शकतो, या पद्धतीने डेफिनेशन लिहू शकतो मॅथमॅटिकल वर्ड मध्ये. इफ डिटर्मिनंट ऑफ A equal to 0, then A is called as singular matrix. तसंच त्याच्या अपोजिट काय असेल हो? सिंग्युलरच्या अपोजिट नॉन सिंग्युलर. बरोबर आहे. सिंग्युलरच्या अपोजिट नॉन सिंग्युलर असेल. त्याखाली नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स की ज्यामध्ये वरच्या प्रमाणे सिंग्युलर प्रमाणेच डेफिनेशन, फक्त उलट काय असणार आहे यामध्ये डिटर्मिनंट कसा असणार आहे? मग सिंग्युलर मध्ये डिटर्मिनंट होता 0, इतर डिटर्मिनंट असणार आहे नॉट 0. इफ डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स इज non-zero, then it is called as non-singular matrix. Then it is called as non-singular matrix. If determinant of the matrix is non-zero, 0 सोडून कोणताही, याचाच अर्थ नॉन झिरो. मग -1, -2, -30, -100 अशा पद्धतीने असलं तरी चालतं. 10, 1, 2, 3, 10, 100 प्लस मध्ये व्हॅल्यू आल्या तरी चालतं, किंवा 3/2, 5/2 आलं तरी चालतं, -3/2 आलं तरी चालतं. फक्त 0 नसायला पाहिजे. 0 सोडून कोणतीही व्हॅल्यू आली तर त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय, आणि जर 0 आलं तर त्याला आपण
सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय. आता तेच आपल्या मॅट्रिक्सच्या मॅथमॅटिकल डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये आपण बघूया. इफ डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0, इक्वल टू ला फक्त इक्वल टू साइन, नॉट इक्वल टू ला त्याच्यामध्ये एक लाईन ओढली जाते. डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0, then A is called as singular, sorry, A is called as non-singular matrix. A is called as non-singular matrix. पाहिलं का सर्वांनी? हो सर. हो सर, लिहिलं. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल. बघा, व्हेरीफाय matrix 1469 is singular or non-singular. व्हेरीफाय करायचं आहे ते सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर. Verify it. This is singular or non-singular. Question लिहिला. हो सर. थांबा. हो सर. Verify matrix 1469 is singular or non-singular मॅट्रिक्स आहे हे विचारलेलं आहे. त्यासाठी सुरुवातीला त्याचं काय काढावं लागेल, त्या मॅट्रिक्सचा सिंग्युलर. डिटर्मिनंट काढावा लागेल. डिटर्मिनंट काढल्यानंतरच आपल्याला तो सिंग्युलर आहे नॉन सिंग्युलर आहे हे आपल्याला कळेल. मग मी डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू लिहिलं. डिटर्मिनंट ऑफ ए, आता एचं जे मॅट्रिक्सचं साइन आहे ते मॅट्रिक्सचं साइन काढून टाकायचं आणि डिटर्मिनंटचं साइन टाकायचं त्याला. आता कारण त्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घेतोय. बघा, या टॉपिक मध्ये आतापर्यंत आपण कधीही डिटर्मिनंट अशा पद्धतीचं व्हर्टिकल साइन टाकलेलं नव्हतं, पण इथं मात्र सिंग्युलर नॉन सिंग्युलर चेक करण्यासाठी आपण या डिटर्मिनंटचं साइन टाकतोय, जेणेकरून डिटर्मिनंटचं साइन टाकल्यानंतर आपल्याला हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो क्रॉस मल्टिप्लिकेशन न. म्हणजेच हा डायगोनलचा एलिमेंट म्हणजे 1 into 9 यांचं मल्टिप्लिकेशन किती असेल 9. आणि 4 into 6 चं मल्टिप्लिकेशन 24. म्हणजे 9 minus 24 आपल्याला मिळालं आणि त्याचा आन्सर किती आलं 9 minus 24 म्हणजे -15. म्हणजेच डिटर्मिनंट ज्यावेळी त्या मॅट्रिक्सचा आपण फाइंड आउट केला त्यावेळी तो डिटर्मिनंट, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला -15 मिळाली. -15 मिळते म्हणजेच ती 0 सोडून दुसरी काहीतरी आहे, बरोबर आहे. 0 तर नाहीये ती. हो सर. म्हणजे याला आपण पुढे म्हणू शकतो नॉट इक्वल टू 0 आहे. कोणती तरी व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0. आणि ज्यावेळी अशा पद्धतीचं असतं डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन असते त्यावेळी तो कसा असतो नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणून आपण म्हणायचं देअरफॉर ए इज
नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. या पद्धतीनं check करायचंय आपल्याला डिटर्मिनंट. आणि जर हाच डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला जर 0 आला असतं तर आपण काय म्हटलं असतं खाली? ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स म्हटलं असतं. मॅट्रिक्स. बरोबर आहे. हेच आपलं सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलरची ही कन्सेप्ट झाली. ठीक आहे, आता राहिले